मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे. वातावरणात बदल होऊ लागला आहे. अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात बाष्पयुक्त ढग तयार होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असे कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात WD पाठी WDची शक्यता कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज अनेक मॉडेल व्यक्त करत आहेत. त्यामध्ये काय बदल होतोय का किंवा आत्ता मॉडेलचा काय अंदाज आहे हे आपण बघणार आहोत. आपण बघितलं होतं की पूर्व विदर्भामध्ये रात्री पावसाची शक्यता आहे. तर आपण बघतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सध्या दिसत आहेत. मात्र फारसा प्रभाव अजून तयार झालेला नाही. आपण बघतो की GFS मॉडेलचा अंदाज देखील बरोबर येतोय. GFSने ज्या पद्धतीने पावसाचा अंदाज दिला होता त्याच पद्धतीने पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. त्यामुळे आपल्याला ECMWF प्रमाणेच GFS मॉडेलच्या अंदाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साधर्म्य दिसण्याची शक्यता आहे. 9 तारखेला म्हणजे उद्या मध्य भारतावर बऱ्यापैकी वातावरण तयार होईल. म्हणजे उद्या विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. सध्याच्या पावसामध्ये स्थानिक वातावरण आहे. त्यामुळे गारपीट तशी कमी होईल, परंतु गारपीट होण्याची शक्यता आहे. 10 तारखेला देखील जे पावसाळी वातावरण ते मराठवाड्याचं आणि विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागले आहे. तर उत्तर भारतात हलका WD आहे. त्यामुळे एक नवीन ट्रफलाईनच्या दृष्टीने वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल. मध्य भारतावरचं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता 11 तारखेला आहे. आपण बघतो मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण 12 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. एक प्रभावी WD उत्तर भारतात येण्याची शक्यता साधारण 13 तारखेला आहे. आणि हा अंदाज या मॉडेलने जवळपास 10 दिवसापासून दिलेला आहे. या अंदाजात कोणताही बदल नाही. पूर्व विदर्भाकडचं पावसाचं वातावरण मराठवाड्यावर केंद्रित होईल असा अंदाज या मॉडेलने दिला आहे. 14 तारखेला आपण बघतो की WD हा उत्तर भारतात प्रभावी ठरणार आहे. हलक्या स्वरूपाचं कमी दाबाचं वातावरण श्रीलंकेच्या दरम्यान आहे. त्यामुळे केरळपासून तर जवळपास मध्य प्रदेश मार्गे WD पर्यंत एक ट्रफलाईन महाराष्ट्रावरून जाण्याची शक्यता 14 तारखेला आहे. मध्य भारतावर पावसाचं वातावरण जरी असलं तरी त्याचा प्रभाव थोडा काही प्रमाणात कमी होताना दिसतोय. आणि मी यापूर्वी सांगितलं की हा पाऊस मान्सूनसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे हा पाऊस कमी प्रमाणात पडला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण 16 तारखेला या मॉडेलने दाखवलं आहे. अगदी 17 तारखेला देखील पावसाळी वातावरण दाखवलं आहे. म्हणजे आता जे वातावरण महाराष्ट्रात तयार होतं आहे हे पुढे जवळपास 10 दिवस कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. स्कायमेटने देखील आज विदर्भाकडून पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उद्याही वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे. मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता 10 तारखेला आहे. स्कायमेटनुसार महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात 11 तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजे यापूर्वी स्कायमेटने मात्र कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण मध्य भारतावर दाखवलेलं नव्हतं. आता मात्र स्कायमेट देखील मध्य भारतावर पावसाचं वातावरण दाखवू लागलं आहे. त्यामध्ये म्हणजे श्रीलंकेकडे कमी दाब तर उत्तर भारतात WD हे वातावरण 13 तारखेला स्कायमेटने देखील दाखवण्यास सुरुवात केली आहे. मात्र स्कायमेटने 15 तारखेपासून पावसाचं वातावरण कमी दाखवलं आहे. विदर्भात पावसाचं वातावरण 16 तारखेला दाखवण्यात आलं आहे. 17लाही विदर्भात पावसाचं वातावरण आहे. 18लाही हलक्या स्वरूपात पावसाचं वातावरण आहे. 19 तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. स्थानिक पावसाचं वातावरण 20 तारखेलाही असणार आहे. 21 तारखेला पुन्हा पावसात जोर महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. ते 22 तारखेला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचं वातावरण सरकणार आहे. मध्य भारतावर आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. विदर्भात पावसाचा प्रभाव आज सुरू होईल. हे वातावरण 9 तारखेला महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. 10 तारखेला विदर्भात पावसाचं जोरदार वातावरण तयार होण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे.
11 तारखेला श्रीलंकेदरम्यान कमी दाबाची शक्यता कायम आहे. याची ट्रफलाईन महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला अनुकूलता वाढते. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसात जोर वाढण्याची शक्यता 11 तारखेला आहे. पावसात जोर कमी जरी झाला तरी मराठवाड्याकडे पावसाचा प्रभाव 12 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ मराठवाडा पावसाळी वातावरण तयार होईल. 13 तारखेला जी ट्रफलाईन महाराष्ट्रावरून जाणार आहे ती स्पष्ट आता दिसू लागली आहे. त्यामुळे उत्तर भारतातून कमी दाबापर्यंत ट्रफलाईन तयार होते महाराष्ट्रावरून. तिचा प्रभाव 14 तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे. 15 तारखेला मात्र फारसा जोर यामध्ये राहणार नाही. 16 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, मध्य महाराष्ट्र असा पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.